3 वर्षांनी एकदा अधिक मास येत असतो आणि अधिक मासामध्ये आपण लेकीला, जावयाला, पाहुण्यांना जेवणासाठी आमंत्रित करीत असतो आणि त्यामध्ये खास करून आपण पुरणपोळी बनवली जाते. आज आपण अधिक मास विशेष पुरणपोळीचा पूर्ण असा स्वयंपाक इथे बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली लाईक करायला अजिबात विसरू नका. नवीन असाल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला पटकन सुरुवात करूया. इथे मी पुरणासाठी इथे चण्याची डाळ घेतलेली, साधारणतः अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त असेल. चांगली धुवून घ्या. कुकरमध्ये आपण शिजून घेणार आहे म्हणजे पटकन शिजली जाते. पुरेसं एवढं पाणी घाला. शिजताना थोडंसं तेल आणि हळद घालून 5-6 शिट्ट्या घेऊन कुकरला शिजवून घ्या आणि मसाला तोपर्यंत वाटूया. फुटाणा डाळ घेतलेली आहे, जिरी घेतलेली आहे, त्यानंतर बडीशेप, धने, पांढरे तीळ, खसखस, खडा मसाला आपल्याला यामध्ये आवर्जून घ्यायचा आहे आणि हे सगळं आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतल्याच्या नंतर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. आज मी ओलं खोबरं घालून ही आमटी बनवणार आहे. आता इथे ओलं खोबरं घेतल्यामुळे तेल घालून आपल्याला हे खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. नंतर इथे आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीरचे देठ आणि 2 टोमॅटो घेतलेले. थोडंसं मीठ आणि तेल घालून टोमॅटोसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मसाला गार झाला की आपल्याला कोरडा मसाला सगळ्यात पहिला इथे वाटून घ्यायचा. म्हणजे कोरडा मसाला चांगला बारीक होतो, खोबरंही चांगलं बारीक होतं. त्यानंतर टोमॅटो आपल्याला गार झाला की टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि त्यानंतर टोमॅटो घालून आपल्याला हे वाटून घ्यायचे. आता वाटण वाटत असताना पाण्याचा वापर थोडासा कमी करायचा आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं. कोरड्या मसाल्यामध्ये लाल तिखट, खडा मसाला, त्यानंतर हळद, हिंग, धने पावडर आणि मिक्स मसाला, कांदा लसूण मसाला यामध्ये तुम्ही वापरू शकता जर तुमच्याकडे कांदा लसूण चालत असेल तर. नसेल चालत तर नका घालू. त्यानंतर 2 मोठ्या पळ्या तेल घालायचे, जिरी मोहरी घालून घ्यायची आणि केलेलं वाटण आपल्याला मसाल्यासकट यामध्ये घालून झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. तोपर्यंत आपली डाळसुद्धा इकडे शिजली गेलेली. एक चाळणी घेतलेली, चाळणीतून पुरण आपल्याला असं वेळून घ्यायचं आणि निथळून चांगलं घ्यायचं. जे पाणी राहिलेले ते पाणी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायचं म्हणजे आपली कटाची आमटी बनून तयार होते. तर इथे मसाला आपला चांगला शिजला गेलेला आहे. नंतर हे डाळीचं पाणी घालायचं आहे. थोडंसं पाणी घाला, कोथिंबीर घाला आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून आमटीला एक चांगली खळखळून अशी उकळी येऊन द्या. उकळी आली की 10-1 मिनटं आमटी बारीक गॅसवरती उकळती ठेवा. म्हणजे आमटीला चांगला कलर पण येतो आणि तरी जी असते ना ती तरीसुद्धा चांगली येते. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून आपली इथे आमटी बनून तयार झालेली आहे. आता आमटी झालेली आहे. आपण इथे पुरण बनवून घेऊया. सगळ्यात पहिलं आपण पुरण मॅचरने किंवा तांब्याने असं चांगलं हाटून घ्या म्हणजे चांगलं बारीक होतं पुरण आणि पुरण बारीक झालं की चाळणीतून वाटायला आपल्याला जास्त मेहनत घ्यायला लागत नाही. आता पुरण इथे आपण चांगलं हाटून घेतलेलं आहे. कढईमध्ये पुरण काढून घेऊया. इलायची पावडर घाला, साखर आणि गूळ दोन्ही मी अर्ध प्रमाणात घातले. आता इथे साखर आणि गूळ घालायचं प्रमाण जे आहे ना ते तुम्हाला पुरणपोळी किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालून आपल्याला पुरण चांगलं कोरडं होईपर्यंत इथे हलवत राहायचं आहे. आता सारखं हलवत असणार तर गॅस मोठा ठेवा. सारखं हलवायला तुम्हाला जमत नसेल तर गॅस मिडियम ठेवा आणि अधनं-मधनं असं हलवत जा जोपर्यंत पुरण पूर्ण तुमचं असं कोरडं होत नाही तोपर्यंत. आता इथे असं कोरडं पुरण झालेलं आहे. असं कढईमध्ये पसरून गार करायला ठेवा. थोडंसं गार झालं की कोमट असतानाच आपल्याला गाळणीतून असं पुरण इथे वाटून घ्यायचं किंवा पुरण यंत्र पाटा असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही हे पुरण वाटू शकता. तर मी इथे चाळणीतून हे पुरण मी इथे वाटून घेतलेले. चाळणीतून पुरण वाटून घेण्याचा दुसरा एक फायदा पुरण चांगलं असं मोकळं पडतं आणि जास्त असं ओलसर होत नाही. त्यामुळे कडेपर्यंत पुरण पसरलं जातं. तर पुरण इथे आपलं वाटून झालेलं आहे. थोडंसं ओलसर आहे असं पसरून ठेवते. आता इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ, हळद घालून घ्यायची आणि सैलसर हे पीठ आपल्याला इथे
मळून घ्यायचं आहे. पुरणपोळी करताना शक्यतो पीठ जास्त असं घट्ट मळू नका. चपातीला मळतो तसं मळू नका. त्यापेक्षा असं सैलसर मळून घ्या की जेणेकरून असा हात लावला की पुरण असं ताणलं पाहिजे, सहज असं ते हातामध्ये आलं पाहिजे किंवा असं आपल्याला तोडायला लागलं नाही पाहिजे असं. त्यानंतर 2-3 पळ्या तेल घाला. तेलामध्ये चांगलं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे आणि 20-25 मिनटं पुरण झाकून ठेवायचं, म्हणजे पुरण चांगलं ते पीठ चांगलं भिजलं जातं. इथे खीर बनवून घेऊया. ओलं खोबरं घेतलेलं आहे, मूठभर तांदूळ मी भिजत घातलं होतं आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहे. आता खोबरं आपल्याला थोडंसं दूध घालून चांगलं बारीक वाटून घ्यायचं. नंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट आणि भिजून घेतलेलं तांदूळ घालून आपल्याला थोडंसं ते फिरून घ्यायचं आणि दुधाला उकळी आली की आपल्याला हे दुधामध्ये घालायचं. दुधामध्ये तुम्ही थोडीशी जायफळ पूड घाला, विलायची पूड घाला, थोडंसं 1 चमचा साजूक तूप घाला आणि खिरीला उकळी आली की मग यामध्ये सगळ्यात शेवटी साखर घाला. सगळ्यात पहिली साखर घालू नका, कारण दूध फुटण्याची मग शक्यता असते. तर इथे उकळी आल्याच्या नंतर उकळत्या खिरीमध्ये साखर घालून घ्या. सगळ्यात शेवटी केशर घाला आणि थोडीशी खीर चांगली शिजवून द्या. तर इथे आपली ही खीर जी आहे ती बनवून तयार झालेली आहे. थोडीशी पातळ केलेली आहे पुरणपोळीसाठी. भजी काढून घेऊया. जिरं, ओवा आणि 2-3 मिरच्या घेऊन मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. ते यामध्ये पाणी मिसळून घालायचं. थोडीशी हळद घाला, ओवा घाला, मीठ घाला चवीप्रमाणे, थोडंसं सोडा यामध्ये घाला, कोथिंबीर बारीक चिरलेली घाला, थोडंसं लाल तिखट घाला किंवा नाही घातलं तरी चालेल. बेसन पीठ घालून पीठ इथे खलून घ्या. आता आपण इथे भजी बनवते. तुम्ही बटाट्याची बनवा, घोसाळ्यांची बनवा, तुमच्याकडे जशी बनवतात तशी इथे बनवून घ्या. पीठ इथे खलून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे. इथे एक घोसाळं होतं ते घेतलेले, त्याचे काप करून घ्यायचे, त्याला मीठ चोळायचं आणि लगेच आपल्याला भजी इथे करायला घ्यायची. घोसाळी अशी चिरून ठेवू नका, नाहीतर ती काळी पडतात किंवा त्याला खूप पाणी सुटतं, म्हणून आपल्याला ही चिरली की लगेच करायला घ्यायची. मीठ चोळलं. मीठ का चोळायचं तर घोसाळी हे आळणी असतात आणि मीठ चोळलं की चवीला ती फार छान लागतं. तेल इकडे तापायला ठेवलं होतं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये पिठामध्ये एक चकली बुडून तेलामध्ये सोडा. तेलात जेवढे बसतील भजी तेवढीच सोडा, म्हणजे काय होतं, चांगली अशी कुरकुरीत होतात, टम फुगली जातात आणि खुसखुशीत होतात. तर इथे या पद्धतीने तुम्ही बघू शकताय, मस्त अशी आपण इथे घोसाळ्यांची भजी बनवून तयार झालेली आहे. आपली भजी तयार झालेली आहे. भात आपण नेहमीप्रमाणे शिजवून घेतलेला आहे. आता पुरणपोळी करून घ्या. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ आपलं जे आहे ना ते चांगलं असं भिजलं गेलं पाहिजे आणि असं सैलसर गुलगुलीत पीठ तुमचं चांगलं इथे तयार झालं पाहिजे. त्यासाठी थोडंसं मळण्यासाठी पण मेहनत घ्या, म्हणजे पुरणपोळी जी असते ना ती अशी वातळ कडक अजिबात येत नाही. तर ती चांगली अशी गुलगुलीत मऊसूद येते, जेणेकरून तुम्ही दुधात टाकली तर ती पटकनी विरघळली पाहिजे. खाताना ती तोंडात गेली की पटकनी बारीक झाली पाहिजे, किंवा आंबरसाबरोबर खिरीबरोबर खात असाल तर पटकनी त्यामध्ये ती मिसळली गेली पाहिजे, इतकी ती अशी मऊ झाली पाहिजे. ते उंडा बनवून घेतलेला आहे नेहमीचं. थोडंसं पीठ आपण लिंबाच्या एवढं गोळा घेतलेला आहे. उंडा चांगला तुम्हाला जितकं पुरण पाहिजे तेवढं पुरण भरून उंडा चांगला व्यवस्थित बंद करून घ्या आणि पोळी लाटताना हलक्या हाताने पोळी लाटा, म्हणजे जास्त जोर लाटण्याचा देऊन पुरणपोळी लाटू नका, नाहीतर मग ती फुटली जाते किंवा तिला चिरा जातात. कडेने पुरणपोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आणि गव्हाच्या पिठाची पुरणपोळी शक्यतो जाड करू नका, पातळ करा, म्हणजे ती खायला छान अशी व्यवस्थित खरपूस लागते. आता पुरणपोळी भाजताना तवा जो आहे ना तो हलका गरम करून घ्या, जास्त कडक गरम करून घेऊ नका. पुरणपोळी उलटताना गवळी गवळी उलटा, गवळी गवळी असतानाच तिला तेल तूप काय असेल ते लावून घ्या आणि चांगली खरपूस भाजून घ्या आणि गरमागरम पुरणपोळी खायला खूप छान लागते. तर आपली एक पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे. गरमागरम आमटी, भजी, खीर असं आपली थाळी बनवून